कोणी भूल चुकून जर का घेतला असेल उचलला असेल तर त्यांनी तो जमा करा प्लीज। टीम धाकटी जुई या टीम कडे जर्सी क्रमांक 15 खेळाडूचं नाव आहे आदित्य जोशी। चला आपण करतोय मॅचला सुरुवात। धर्मवीर चषक 2025 आमच्या समवेत जीवन डाकी सर आमचे सीनियर समालोचक सर कसे पाहताय या स्पर्धेकडे? एकंदरीतच प्रकाश झोतातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची आणि जसकारचं क्रिकेट आणि हा क्रीडा वारसा जपणारी स्पर्धा आपण पाहताय। धर्मवीर चषक 2025 आणि रात्र क्रमांक 3 मध्ये क्वार्टर फायनलला करता मगाशी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मगाशी क्वालिफाय झाला फेरीमध्ये तो संघ आपण पाहिला। अगदी या मॅच मध्ये विजेता संघ आपण त्या टीम सोबत खेळताना पाहणार आहोत। तर तत्पूर्वी आपण जर का पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवर आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतंय। धर्मवीर चषक 2025 आणि आक्रमकतेने पुन्हा एकदा आपल्या नावाभोवती असलेल्या क्रिकेटचं वलय, ती दहशत, तो जुना दरारा आणि नेहमी असं म्हटलं जातं की युअर फॉर्म कॅन बी टेम्पररी बट युअर क्लास वुड बी ऑलवेज परमनंट। क्लास फटका सजवलाय संदीप पाटील सोनारी। ट्राय केला बॉलला, अगदी आपण पाहतोय रुहार पद्धतीने बॉडमॅनचा वापर करत असताना इथे धाव मिळणार नाहीये। रणसंख्या आपण पाहतोय थांबताना ते 2 चेंडूच्या अखेरीस बिनबाद 6। हॅलो यावेळी मात्र हॅलो चेक थँक्यू नितेश सर। खरं तर सुरुवात मात्र अप्रतिम झाली होती। पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता, त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली गेली। अतिशय रंगतदार मॅच पाहायला मिळते दोन्ही टीम्स मध्ये। एका बाजूला सोनारी संघ त्यांच्या ऑगस्ट मध्ये पाहायला मिळते वहाळ संघ यावेळी सामन्यासाठी आला होता। मात्र पप्पू सुंदर सुरुवात केली होती, पहिला फटका आला होता। अतिशय रंगतदार मॅच आपण एन्जॉय करतोय। दोन्ही टीम्सला अगदी मनापासून शुभेच्छा नक्कीच देऊया। स्ट्राईकला पाहायला मिळतो मात्र आता नवीन फलंदाज तेजस कडू समोर आहे मात्र सलामी गोलंदाज ज्या संघाने विश्वास टाकला सुदेश सालुंके। संघाचा सरसेनेमध्ये ऑटो विकेट्स यावेळी मात्र कट केला पॉइंटच्या दिशेने चेंडू घेत असते मार्शचा वेध आणि बघता बघता बघूया आपण चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र सुंदर केला गेला। यावेळी सुंदर थो देखील पाहायला मिळतो। धोक्याची घंटा झाली असती परंतु मात्र 3 धाव पळून काढल्या चेंडूवर आणि 3 धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बरोबर 9। सर 3 ओव्हरची मॅच आहे। मगाशी काय सुंदर डाक्टरची गोलंदाजी आपण बघितली। करा तरी 3 ओव्हरची मॅच असेल तर कमीत कमी या टीम्स मध्ये 35-40 बनवणं गरजेचं आहे। डिसिप्लिन क्रिकेटमध्ये नेहमी आपण पाहतो, अगदी क्रिकेटमध्ये डिसिप्लिन असावा। डगआउटचं डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी आम्ही धाकटी जुई नाही शक्यतो सोनारी टीमच्या स्क्वॉड मध्ये आम्ही जरूर सूचित करू आयोजकांच्या वतीनं। अगदी आपण पाहताय एक्झॅक्ट काय घडले तिकडे रात्रीची वेळ आहे त्यामुळे रसिक प्रेक्षक जे काही इशारा करतील त्याच्यावर आपण सर्वस्वी डिपेंड राहू शकत नाही। म्हणूनच ऑन फील्ड पंच खर तर चर्चा करतील, मग डिसिजन घेतील, मग आपण तो डिसिजन आपण जरूर डिक्लेअर करू शकतो। नक्कीच रितेश सर परागचे गावांचा तिकडे आगमन आगे कोच करत आहेत। त्या ठिकाणी चेंडू गेला होता त्या ठिकाणी चेंडूचे पाहण्यासाठी स्वतः पंच त्या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत। खरं तर आमच्या असोसिएशनचे उत्कृष्ट समालोचक आहेत, निवेदक आहेत, चांगले देखील विकेट बनवतात। पराग गावण सर काय इशारा आहे तिथला? यस 3 धावा यस थँक्यू। चला आणि मॅच सुरू करा प्लीज, घाई करा। बरोबर 12:53 1 वाजायला आले। जीवन डाकी सर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण क्रीडांगणाभोवती जर का दृष्टिक्षेप टाकला तर अजूनही रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला आपण पाहताय की आई रत्नेश्वरीचं अतिशय सुबक सुंदर आणि अप्रतिम असं इतिहास असलेलं हे मंदिर आणि अगदी
आई रत्नेश्वरीच्या नावाचंच खरं तर हे क्रीडांगणी आपण पाहताय आणि या क्रीडांगणावर स्पर्धा सुरू असताना आपण स्पर्धेचं टायटल जर का पाहिलं तर धर्मवीर चषक 2025 धर्मवीर ही उपाधी आहे। अर्थातच आनंद दिघे साहेब शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे सूत्र पक्क करण्यासाठी अगदी तळागाळापर्यंतचा मी म्हणेन शिवसेनेला ज्यांनी पोहोचवलं ते आनंद दिघे साहेब आणि त्यांच्याच नावानं या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन अगदी आपण पाहतोय की मनगटाच्या साह्यानं बॉलला उडवलं होतं। ताकद नव्हती, टायमिंग थोडं चुकलं गेलं परंतु सेफ लँडिंग झाल्यामुळे धावा मिळाल्या। दोन रन संख्या आपण पाहताय। पुढे जात असताना एकूण धावसंख्या झाली ती 1-12। सर खरं तर अनेक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गातील अनेक मार्गस्थ त्यांच्या आखाड्यातील पैलवान गेली तिसऱ्या पर्व आणि तिसऱ्या रजनीमध्ये अनेक मान्यवरांचं आगमन पाहायला मिळालं गेलं। अतिशय सुंदर स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। एका बाजूला संघ आहे ओडाफोन, त्यानंतर एक यजमान संघ आहे सोनेरी असं म्हटलं वावगं नाही। खऱ्या अर्थाने प्रवीणजी कडू साहेबांचा सुंदर पाठिंबा आहे या टीमसाठी ज्यांना वैशाली इव्हेंट्सच्या इव्हेंट्सला खऱ्या अर्थाने 2024चा महाराष्ट्र उद्योग रत्न हा पुरस्कार दिला गेला। ते पॅकर्स प्रवीणजी कडू सर संकेतदा कडू मात्र त्यांचंही आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यांचं वेलकम असेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून। खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर स्कोरिंगचं काम केलं जाते। सुदर्शन पाटील सरांचं आगमन या ठिकाणी आहे आणि सातत्याने मगाशी आपण जो विचार केला 3 ओव्हर 3 सामन्यांचा तर जवळजवळ नितीश सर 65 71 आणि धावसंख्या झाली होती 68। जवळजवळ 1-12 12:30 नंतर मात्र धावा या ठिकाणी कमी पाहायला मिळतात। खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची वाटतं रणनीती आहे। पुण्यात होळी आपण मॅच करी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय। त्या संघाने विश्वास टाकला गोलंदाज होता सुदेश सालुंके। त्यानंतर मात्र आता आपण पाहतोय या मैदानामध्ये गोलंदाज आकाशी खरं 3 ओव्हरची मॅच समोर तगडा संघ आहे। कमीत कमी 40 पर्यंत धावसंख्या बनवावी लागेल। पहिला चेंडू मात्र फेकण्यासाठी गोलंदाज राऊंड द विकेट्स। यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्या चेंडू आहे फिल्डर तिथे चेंडू जाणार सीमा रेषे बाहेर मिळतेल्या चेंडूवर 4 धावा चौकार। फिल्डिंगचं सेटअप जीवन सर पाहिलं तर भरपूर फाईन लावलाय फिल्डर। जिथे मी म्हणेन बऱ्या कमी अंशापैकी आपण जर का बघितलं गेलं तर प्रोबॅबिलिटी फार कमी आपल्याला पाहायला मिळते की तिथे एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो परंतु फलंदाजाचा स्टान्स त्याचं शॉट सिलेक्शन तो कुठे फटके सजवणार हे आणि त्याचा अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी आणि फिल्डिंगचं सेटअप होताना आपल्याला पाहायला मिळते। सुदेश हे खरं तर टीमचे कॅप्टन आहेत। ओडापण वहाल आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवर आकाश घरत। नितेश सर खरं तर कारला ट्रस्टी शेतकरी पक्ष बुलंदा आवाज बलराम पाटील साहेबांचा पुन्हा फोन आला होता। जर ओडापण वहाल जर जिंकली तर 1 नाईट टूर्स कारला सर्व टीमचा खर्च त्याच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल। थँक्यू बलराम पाटील साहेब आपल्या शुभेच्छा मनापासून पोहोचवल्या गेल्या। मॅचचा आपण आनंद घ्या। एका बाजूला आहे ओडापण वहाल दुसऱ्या बाजूला मात्र आहे सोनारी संघ। गोलंदाज आकाश चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समोर देखील तगडा संघ मात्र आहे। आज धर्मवीर चषक 2025 स्पर्धेची तिसरी रजनी आणि या तिसऱ्या रजनीमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत। यावेळी सरळ पॉइंटच्या दिशेने टीममध्ये आहे फिल्डर तिथे एक सिंगल कंप्लीट केली गेली। शतरक्षक पाहायला मिळतोय मात्र सुंदर पाहायला मिळतोय। एक धाव रोखू शकत नाही, एक धाव मिळणार आणि एका धावेने धावसंख्या पाहायला मिळतोय 17। बाळासाहेब एक सुंदर वाक्य आहे गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे शिवसैनिक पोहोचविण्यासाठी माझ्या 100 पिढ्या बर्बाद झाल्या तरी मात्र 72 त्या बाळासाहेबांना त्रिवार बाळाचा मुजरा केला जाईल आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून। नक्कीच जगाच्या पाठीवर असे एकमेव व्यक्तिमत्व जेव्हा साहेब आपल्यातून निघून गेले खरं तर 31 तोफांची सलामी त्यांना खरं तर प्रशासनाच्या माध्यमातून दिली। अशा जगाच्या पाठीवर फक्त एकमेव व्यक्तिमत्व न भूतो न भविष्यते अगदी शिवसेना ही तळागाळापर्यंत ज्यांनी पोहोचवली। आज मनामनात आणि घराघरात शिवसेनेचे हेच विचार पोहोचवण्यासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण दीपकजी ठाकूर यांचा उल्लेख करूया आणि त्याचबरोबर शिवसेना शाखा जसकार आणि युवा सामाजिक संस्था जसकार यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आणि क्रिकेट हे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण पाहतो की अनेक युवक एकवटत आहेत आणि क्रिकेटमध्ये खरं तर युनिटीचा एक छान मेसेज देत असताना आपण पाहताय। जसकार गाव ड्राइव्ह केला बॉल मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज फटका मिळतील धावा किती तर तब्बल 4 रणसंख्या पोहोचेल ती 21 वर डीजे।
दिवंगत यशवंत ठाकूर सरांचा दमदार आवाज, रत्नेश्वर सुंदर गीत पुण्यात आकाश लेफ्ट हँड गोलंदाज. यावेळी पाठीमागे झाला बॅट फेकला, जागा शपथ झाला होता, जागा बनवली परंतु बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाही, मात्र डॉट चेंडू पहाड बिलतोय. समोर आहे खऱ्या अर्थाने जास्कर गावचं वैभव, अर्थातच जाज्वल्य मूर्ती ज्या मंदिरामध्ये पहाड मिळतो ती खऱ्या अर्थाने आराध्य दैवत रत्नेश्वरी माऊली. तो सोहळा 21 आणि 22 तारखेला मध्ये या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार. समोर आहे उजवा त्याचा फलंदाज, गोलंदाज मात्र आकाश. विकेट किपर मात्र अतिशय क्लोज खेळतोय, सुंदर मॅच आपण एन्जॉय करतोय या रत्नेश्वरच्या प्रांगणामध्ये. सोनारी विपक्ष वहाड. जास्कर म्हटलं की आठवण होते सुधीर तांडेल यांची आणि आमचे समालोचक मित्र हितेश म्हात्रे सरांची. व्हीआयपी डायस मध्ये आमचे परम मित्र अमितजी ठाकूर. यावेळेस मात्र पूल केला, समोर आहे विकेट किपर, सुंदर झेल टिपला गेला, पंचांचे बोट उंच, फलंदाज डगआउट मध्ये. थँक चौकार आला, षटकार आला किंवा विकेट गेला तर चांगल्या प्रकारे साईबाबांची गीते, राजांची गीते, एकविरेचे गीते, आई रत्नेश्वरीचे गीते आज वातावरण मंगलमय करण्यासाठी डीजे जेडी आणि संपूर्ण टीमचं अगदी मनापासून वेलकम केलं जाईल. प्राचीन मंदिर आहे आई श्री रत्नेश्वरी माऊलीचं मंदिर. त्या सोबतीनं अगदी मंदिराच्या आतमध्ये जर का आपण गेले तर अनेक देवदेवतांची खरंतर प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच नावानं खरंतर हे क्रीडांगण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या गावाला क्रिकेटचा इतिहास आहे, वारसा आहे, तेच गाव पुण्याच्या आपण पाहताय. धर्मवीर चषक 2025 या टायटलनं पुन्हा एकदा प्रकाश झोतातील एक भव्य दिव्य स्पर्धा मात्र घेऊन आले. ते स्पर्धेची तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या रात्रीमध्ये खेळ सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये दोन तुल्यबल संघ, एका बाजूला वोडाफोन वहाल फिल्डिंग करत असताना आणि धावांना खरं तर मी म्हणे रोख दिलाय गोलंदाज क्रम मधील दुसरा गोलंदाज आकाश घरत ऑन टू द बॉलिंग मार्क. यावेळी मात्र स्वतःच्या फॉर्ममध्ये चेंडू खेळगोळे बीडाऊनच्या दिशेनं आहे फिल्डर तिथे. एक धाव कंप्लीट केली गेली, एकामध्ये डबल कन्वर्ट केले गेले, दुसऱ्या धाव्याचा इशारा होतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांचा यस लेग बाईटचा इशारा येतोय. परागजी गावण त्यांच्या सभेत प्रवीण गरज सर असतील, या सर्वांच मनापासून वेलकम केलं जाईल. कारण पंच म्हणजे नितेश सर घारीसारखी नजर आणि मोरासारखी कान, ते आपले क्वालिफायर पंच कर, त्यांचं अगदी मनापासून वेलकम केलं जाईल. चला बरोबर एक धाव कंप्लीट केली गेली आणि दुसरे धाव मात्र काढताना होते फलंदाज यावेळेस बाद येणार डगआउट मध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमधून आपण डिसिजन दिलाय आमचे सुरेंद्र गावण सर. ऑनफिल्ड मध्ये प्रवीण पाटील सर आहेत आणि त्याचबरोबर पराग गावण सर आहेत. आपण जरूर या गोष्टीचा उल्लेख करतोय. आमच्या सभेत गुणलेखक सुदर्शन पाटील सर आणि खरं तर मायक्रोफोनवर आपण शेअरिंग कॉमेंट्री समालोचना ऐकताय आमचे जीवन डाके सर आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये खरं तर मी म्हणेन फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं ती आक्रमकता, ती दाहकता, ज्या पद्धतीनं मी म्हणेन सुरुवात मागच्या मॅच मध्ये झाली होती, ती सुरुवात किंवा तो मोमेंटम त्यांना मेंटेन करता आला नाहीये. संदीप पाटील लवकर बाद झाले, त्यानंतर बॅक टू बॅक विकेट्स ज्या आपल्याला पाहायला मिळतात, जिथे धाव संख्येवर पूर्णपणे अंकुश लगावलाय. रणसंख्या आपण पाहताय ती तिसरं षटक प्रगतीपथावर असताना फक्त 22 या आकड्यावर 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नितेश सुरुवातीला होता, सुदेशाला 12 धाव संख्या दिल्या, आकाशने कमबॅक केलं, 9 धावा दिल्या आणि आता मात्र गोलंदाज आहे रोहित. शेवटचं स्लॉग होतं षटक, पहिला चेंडू मिडियम पासून गोलंदाज ओव्हर द विकेट्स. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे फिल्डर डीप मध्ये, एक कंप्लीट केली गेली, एक धाव मात्र कंप्लीट केली गेली, एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 23. 2 दशकानं 3-23 अशी धावसंख्या. 3 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी तुम्हाला समोर तगडा संघ आहे, 35 अभाव धावसंख्या देखील बनवणं आहे. त्यासाठी बॅटचा फेस ओपन मात्र करणं गरजेचं आहे. नाही नक्कीच बॅटचा फेस ओपन करणं म्हणजे आक्रमण करावं लागेल. इथे पर्याय नाहीये, नॉकआउट ऑफ फॉर्मॅट आहे.
कारण त्याचं असं आहे की इथे तुम्हाला डू ऑर डायची सिच्युएशन प्रत्येक मॅच मध्ये असते. आक्रमण करावं लागेल. ओ अजून एक फ्लाइट दिले बॉलला. लाल मातीची विकेट आहे. बॉल पडला आणि जर का तुमच्या चेंडूमध्ये जर का तुम्हाला जर का गती प्रदान करता आली तर ऍडिशनल ऍडव्हान्टेज मिळतो आणि तिथे बाउन्सनं बीट केलं, सरप्राईज केलं फलंदाजाला आणि अगदी मी म्हणे फटका सजवण्याची कोणतीही संधी नव्हती. डेथ ओव्हर मध्ये डॉट बॉल येणं हे फार रेअर पाहायला मिळतं. खरं तर हे डेथ ओव्हर म्हणजे तोडफोड मारजोड, परंतु इथे आलाय हा डॉट बॉल. रोहित समोर आहे. यावेळेस मात्र ऑन साइडने खेळू काढलाय. चेंडू जातोय स्टेट ड्राईव्हच्या दिशेने मात्र आणि चेंडू होतोय सीमा पर. पंचांचा येतो इशारा. 4 धावाचं बिल दिलं. चेंडू 4 धावा चौकार. मायक्रोफोनची थोडी सेटिंग करून घ्या, कारण मायक्रोफोन थोडं इको आणि ब्लास्ट होतोय. गाणी बरोबर वाजतायत. जस्ट चेक करा टेक्निकल काय इश्यू आहे. मायक्रोफोन थोडा इको होतोय. मे बी लाईव्ह ला आपल्याला जे प्रेक्षक आपल्याला ऐकत असतील ते मे बी तिकडे मात्र त्यांना त्रास होईल. हॅलो आपण टेस्ट करूया. हॅलो 1 2 3 चेक. हॅलो 1 2 3 चेक. मायक्रोफोन टेस्ट. हॅलो हॅलो चेक. थँक्यू. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग तयार. रोहित उजवा त्याचा गोलंदाज. यावेळी बोटा हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाही. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. ज्यावेळी रोहितने खांद्याला चेंडू टॉस केला, चेंडू रिलीज केला, मात्र चेंडू प्रचंड वेगाने फेकला गेला. विकेट किपर दूरवर आहे. आता मात्र कदाचित अंतिम चेंडू असेल या 3ऱ्या षटकातील आणि रोहितच्या मात्र या 1ल्या षटकातील. पुन्हा एकदा मात्र अतिशय सुंदर खोलून टाकलेला चेंडू होता. होणार फलंदाज बाद आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनवल्या 27 आणि 18 चेंडू 18 मध्ये बनवायच्यात 28 धावा. खऱ्या तरी ओडाफोन मात्र वहाल्या टीमसाठी. चला आणि लगेचच वोडाफोन वहाल टीम आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरवतील आणि फिल्डिंग टीम सोनारी या टीमला आम्ही सूचित करू की लगेचच फिल्डिंग सेटअप करून घ्या. आणि तत्पूर्वी या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. चला ओपनिंग पेर उतरा मैदानामध्ये. टीम वोडाफोन वहाल 18 चेंडूने 28 धावा. आता मात्र हे समीकरण सोपं आहे, समीप आहे, इझी टू गेट, इझी टू चेस डाऊन असं म्हणता येणार नाहीये. कारण मागच्या मॅच मध्ये खरं तर क्रिकेटचा विरोधाभास आपण पाहिला. 18 चेंडू 22 धावा असं टार्गेट असताना मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदीच आपण पाहिलं धाकटी जुई संघाचा एक अप्रतिम हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटचा मी म्हणेन गोलंदाजीमधील पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या 6 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा डिफेन्स साठी ठेवल्या आणि त्या धावा सक्सेसफुली डिफेन्स सुद्धा केल्या आणि टीमनं मी म्हणेन क्वार्टर फायनलच्या फेरीमध्ये प्रवेश सुद्धा केलाय. 2 सामने जिंकले आणि या मॅच मधनं विजेता संघ तो 2 हात करेल, तो ट्रॉफीसाठी
अर्थातच सुपर 4 ला क्वालिफाय होण्यासाठी मात्र नेक्स्ट मॅच मध्ये ही मॅच या दोन्ही टीमसाठी मात्र फार महत्त्वाची असणार आहे. नक्कीच नितेश सर, ही मॅच मात्र महत्त्वाची आहे. ओडाफोन समोर टीम्स आली की आठवण होते खरं अर्थाने ऋषी नाईकची. ऋषी नाईकचं नितेश सर एक वैशिष्ट्य आहे, जर एखाद्या गोलंदाजावर जर 5 षटकार मारले तर 6वा चेंडू डिफेन्स मध्ये खेळायचा ही खासियत आहे मात्र, आणि होती आणि यापुढे राहणार खरं अर्थाने ती ऋषी नाईक याची. नाही, नक्कीच ऋषी नाईक याने जगासमोर मात्र एक आदर्श निर्माण केलाय आपण असं म्हणूया. आणि मग त्याचाच पाठपुरावा करत असताना अनेक खेळाडू आपण पाहिले ज्यांनी 5 षटकार लगावले की मग शेवटच्या बॉलवर सन्मान देऊन गोलंदाजाचा कुठेतरी आत्मविश्वास खरं तर मी म्हणेन खच्चीकरण होऊ नये म्हणूनच तसं पृथक्करण खरं तर मॅचमध्ये किंबहुना आपण असं म्हणूया की क्रिकेटचं स्पोर्ट्समनशिप स्पिरिट मेंटेन करण्यासाठी ते मात्र केलं जातं. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ बॅटिंग युनिट. नितेश सर, आपण बोलूया आपण मॅच कडे. ज्या संघाने 20 मॅच टाकला तो सलामी गोलंदाज नयन कडू. 18 चेंडू 18 मध्ये बनवायच्यात 28 धाबा. अतिशय रंगतदार मॅच. तर पहिली जोडी पाहायला बोलतो सलामी जोडी. एका बाजूला बिपिन पावशे आणि सुदेश सालुंके अशी जोडी आहे ओडावर वाल टीमची. येणार पंचांचा ग्रीन सिग्नल होणार सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडू प्रचंड वेगवान गोलंदाजी असतात, जवळजवळ 10-12 पावलांचा रणव आहे. नयनचा पहिला चेंडू समोर आहे. ओव्हर यावेळेस मात्र सुंदर बोगा चेंडू जाणार आहे का तिथे फिल्डर्स, आणि पहिला चेंडू जाणार मात्र सीमारेषेच्या क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र 2 धावा रोखू शकत नाही. आणि पहिल्या चेंडू मात्र 2 धावांनी श्री गणेशाला सुरुवात केली गेली. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते जीवन सर, आणि खरे पाहता लक्ष थोडं छोटं वाटतंय, परंतु लक्ष छोटं असो की मोठं ती साध्य करण्याची तीव्र इच्छा मनात असायला हवी. मग त्यासाठी हवं ते मैदानात करण्याचं धाडस साहस खेळाडूंकडनं व्हायला पाहिजे. या धावा डिफेन्स करण्यासाठी डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज तुम्हाला वापराव्या लागतील. ज्या गोलंदाजाला मगाशी आपण पाहिलं की त्यांचेच मामाश्री 2500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मिळालं ॲज अ टोकन ऑफ ॲप्रिसिएशन. मैदानाच्या आतमध्ये त्यांना पुन्हा एकदा त्यांची गुणवत्ता सादर करावी लागेल. पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे, गुणकौशल्य त्यांना मगाशी दाखवलं, परंतु या मॅचमध्ये कंडिशन थोडी वेगळी आहे. तुम्हाला पुन्हा परफॉर्मन्स द्यावा लागेल. इथे पर्याय नाहीये. ओ वेट, वॉच अँड ट्रान्सफर ऑन द राईज खेळलाय आणि बॉल गेलाय डीप कव्हर पॉइंट, आणि पॉइंटच्या मधून भेदून छेदून गेल्या बॉल सीमारेषा पार. वीरेंद्र सेहवाग ची आठवण करून देणारा हा क्लासिकल स्ट्रोक चौकार. डीजे डीजे प्रकाश तांडेल सरांचा दमदार आवाज. सुंदर रत्नशैलीचं गीत. काय कॉन्फिडन्स आहे 12 प्लेयर्सला. नवीन गोलंदाजीसाठी मध्ये दिव्याच्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थँक्यू. आपण पुण्यात बोलूया आपण मॅच कडे. बनवाच्या तब्बल 28 धावसंख्या आणि मॅच मात्र महत्वाची आहे. सोनारी त्यांच्या अगेन्स्ट मात्र पाहायला मिळतोय वहाल संघ. गोलंदाज यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये आहे फिल्डर तिथे मिड विकेटला. पहिली धाव कंप्लीट वेगाने प्रचंड वेगाने कंप्लीट केली गेली. आपण दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली. या चेंडूवर मिळतील मात्र 2 धावा आणि 2 धावी धावसंख्या पाहायला मिळतोय 8. अमित दादांचा आवाज तुम्हाला हिंदी नक्कीच ऐकायला मिळेल या ठिकाणी थोड्या वेळातच. नेक्स्ट मॅच साठी आज अभिजी पाटील, दसाजी पाटील सर, नितेश भोईर सर. का हुआ आपको का चाहिए? उनको हिंदी चाहिए. हिंदी हिंदी चाहिए. यावेळी प्रचंड वेगाने चेंडू फेकला गेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण आता बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाही. जिथे मिलन नाही तिथे उत्पत्ती नाही. मात्र पुण्याचा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. काय सुंदर भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळतोय. आणि सामना मॅच कमबॅक करायची असेल तर मात्र अशी गोलंदाजी करणं मात्र गरजेचे आहे. बहाल संघाला सामना कमबॅक करता चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि 18 चेंडू मध्ये 28 धावसंख्या या बनवाव्या लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे.
यावेळी मात्र सुंदर फुटवर्क टायमिंग बेमिसा लॉप केला चेंडूला आहे फिल्डर. यावेळी सुंदर जीवनदान मिळतोय. प्रयत्न मात्र सुंदर केला होता. एकच सिंगल मिळणार आणि एकच सिंगलने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय फक्त 9. काय प्रयत्न मात्र सुंदर केला होता. लॉंगॉनच्या दिशेनं क्षेत्र क्लिअर केलं होतं. बॅटच्या स्टार्टमध्ये चेंडू आला होता. उंची जास्त होती तिथं फिल्डर मात्र आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. धावसंख्या मात्र 9. खरं तर चूक झाली. वास्तविक पाहता हा झेल टिपायला हवा होता कारण मॅच मध्ये तुमच्या टीमला तुम्हाला कमबॅक करून द्यायचंय. गोलंदाजांनी संधी निर्माण करून दिली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतील बॅटिंग करणारी टीम. पुन्हा एकदा आपण पाहिलं क्रीज मध्ये घुसून क्रीजचा वापर करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग नव्हतं आणि स्ट्रोकचं सिलेक्शन जर का आपण पाहिलं तर मी म्हणेन फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते फलंदाज. बॅट इज कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. एक म्हणजे ब्लेड आणि दुसरं म्हणजे हँडल. हँडलला लागल्यानंतर मात्र मी म्हणेन ताकद नव्हती. टायमिंग हे नव्हतं. टायमिंग फसलं. मिळाली धाव फक्त 1 आणि रणसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 10 या आकड्यावर 28 काढायचे. नितेश सर क्रिकेटमध्ये छोट्या मोठ्या चुका सुधारायला हव्या कारण माणसाला मोठ्या पहाडाने नव्हे तर छोट्या दगडाने मात्र ठेस लागली जाते. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. चला आणि फिल्डिंग सजवून घ्या. फिल्डिंग टीम सोनारी. रात्रीचा विस्तीर्ण गर्भ स्वभावतले आपण जर का दृष्टिक्षेप जर का टाकला तर निराभोर आकाश आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या बाजूला सुंदर सुबक असं आई रत्नेश्वरीचं मंदिर. ज्या मंदिराला खरं तर इतिहास आहे. काही दिवसातच आपण नुकतंच काल गुढीपाडवा म्हणजेच चैत्र महिन्याला आपण प्रारंभ केला. चैत्र महिना जसा प्रारंभ होतो तसं मात्र नक्कीच आपले सण आपले महोत्सव आपले उत्सव आणि जेव्हा जेव्हा चर्चा होते महोत्सवांची तेव्हा चर्चा होती ती जत्रेची आणि गावची जत्रा. खरे पाहता आपण त्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतो. जर वार्षिक महोत्सव म्हणजे जत्रा आणि तीही जत्रा करता याच क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण चर्चा करतो आणि जसकार याच विभागातील शिवसेना शाखा जसकार आणि युवा सामाजिक संस्था जसकार यांच्या वतीनं धर्मवीर चषक 2025 चा हा दैदिप्यमान 16 प्रकाश झोतातील स्पर्धेला आपण एन्जॉय करताय. द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच 50-50 आहे. द गेम इज स्टील ऑन. आदेशचा मात्र पहिला चेंडू फेकला गेला. आदेश काय आदेश देणार. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला जातोय. एक सिंगल मिळणार. एका सिंगलने खऱ्या अर्थाने सोनारी संघाला मात्र काहीच फरक पडणार नाही. तर एखादा मोठा फटका आला तर फरक पडू शकतोय. नाही नक्कीच इक्वेशन थोडंसं बदलेल. आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या बॉलवर 1 धाव अंकित होत असताना 12-18 असं इक्वेशन होतं. आता 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. 11 गेंदे 17 रन. 11 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 17 टू विन. अगदी मी म्हणेन जलद गतीनं हा गोलंदाज पुढे आलाय. ओव्हर द विकेट ना. इथे अप्रतिम फटका. फिल्डर नाही आहेत. नो मॅन्स रिजन मधनं बॉल लँड होईल सीमा रेषा पार आणि येईल. बॅट्समन आपण पाहताय बिपिन पावशे. ज्या फलंदाजाला मगाशी संधी मिळाली होती आणि मी म्हणेन आता जखमेवर मीठ चोळावं असंच काहीच दृश्य आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये बिपिनच्या बॅटमधनं आलाय. हा मॅचला समीप नेणारा इक्वेशन सोपं करणारा चौकार. नितेश खरं तर मॅचेस खेडेगावातले असो किंवा इंटरनॅशनल असो एकदा का एखाद्या फलंदाजाला संधी मिळाली की ती संधी तर सोनं केल्याशिवाय राहणार नाही. 1 वाजून 18 मिनिटं झाली. जवळजवळ 450 प्रेक्षक ही मॅचचा लाईव्हचा मात्र आनंद घेत आहे. त्यांचं मनापासून वेलकम केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. लेट्स वेलकम एव्हरीवन टू दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. यू ऑल आर वॉचिंग लेजंड ट्रॉफी धर्मवीर चषक 2025 रात्र क्रमांक 3 आणि या खेळाची गृहीतके, या खेळाची प्रमेये, या खेळाची समीकरणे, उत्तर प्रत्युत्तर कसे येणार. इक्वेशन अजून थोडं सोपं झालंय. अजूनही 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. हा फटका पहा. या फटक्यामधलं शॉट सिलेक्शन ते जर बघितलं गेलं तर 10 पैकी 10 गुण मिळतील. चेंडूची लाईन रीड केली, नी बेंड केला, वेट ट्रान्सफर केलं, गतीचा आणि फलंदाजानं स्वतःच्या मतीचा वापर केला आणि फटका सजवलाय. लेट खेळले परंतु थेट चौकार आलाय. अजून सोपं होईल समीकरण. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि आता फक्त
9 धावांची गरज. रन बॉल. उर्वरित एक षटक आणि या षटकात 3 चेंडू म्हणजे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. आता सुद्धा मॅच बॅलन्स आहे. जर एखादा 2-3 चेंडू जर डॉट पडले तर नक्कीच प्रेशर येईल. गोलंदाज आदेश यावेळी काय आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये खेळू काढलाय चेंडू आहे तिथे फिल्डर. एक धाव कंप्लीट केली गेली आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली गेली. 2 धाव मिळतील या चेंडूवर आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते स्कोअरबोर्डवर. ते म्हणजेच 21 धावसंख्या. आता 7 धावांची आवश्यकता. 18 मध्ये बनवायच्या होत्या तब्बल 28 धावा. वोडाफोन एका बाजूला वहाल संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट मात्र पाहायला मिळतोय सौदारी संघ. बालाराम पाणी साहेब या सामन्याचा आनंद घेत आहे मात्र लाईव्ह त्यांच्या निवासस्थानी. वेलकम. आदेश यावेळी मात्र आहे झेल परंतु थोडासा पाठीमाग आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेनं शुद्ध क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू अडवला गेला. चेंडू थ्रो केला परंतु धावसंख्या रोखू शकत नाही. आता धावसंख्या पाहायला मिळतोय 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. या षटकातील अंतिम चेंडू असेल. मॅच असं वाटलं होते नितेश सर की मॅच शेवटच्या चेंडूवर येणार परंतु काय सुंदर हल्ला केला गेला. 2 चौकार आले आणि मॅचचं समीकरण बदलून टाकलं या दोन्ही फलंदाजांनी. ना अजूनही संधी आहे. या बॉलवर जर का विकेट आली तर मॅच मध्ये मजा येईल. गरमाट निर्माण होईल. ओ फिरून मारलाय बॉल हवेमध्ये आणि दॅट शुड बी अ विकेट डाऊन. आता मॅच मध्ये मजा येईल. आता मॅचची इंटेन्सिटी मॅचची एनर्जी लेवल अप होताना आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित इक्वेशन रसिक प्रेक्षक विचारत असेल कारण सोनारे म्हणजे उरण विभागातील एक दादा संघ आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू असतील 6 आणि 6 मध्ये धावा डिफेन्स करायच्यात सोनारी टीमला. फक्त इन मेन सिंगल डिजिट मध्ये 5. अडकीच 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. सोनारी संघाच्या पाठराखीने वाटतं की आम्ही जिंकावं आणि वहालच्या प्रेक्षक असं त्यांना वाटतं की आम्ही जिंकावं. कारण जरी इथे प्रेक्षक ते नसले तरी आपल्या निवासस्थानी या सामन्याचा आनंद नक्कीच घेत असतील. त्यांचे मनापासून मात्र वेलकम केलं जाईल. सामना अजूनही 50-50 आहे जीवन सर. सामना अजूनही डोलायमान अवस्थेमध्ये. सामना अजूनही कोणत्या टीमच्या बाजूनं कधीही झुकू शकतं. क्रिकेटचं गमक आहे कारण क्रिकेटचा आपण उल्लेख करताना नेहमी म्हणत असतो की हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. कधी काय नेमकं कधी काय घडेल काय बिघडेल हे सत्य परिस्थिती खरं तर मग आपल्याला सांगता येणार नाहीये. पाहूया आपण या षटकामध्ये धावा कशा पद्धतीने डिफेन्स केल्या जातील की करतील फलंदाज आक्रमण आणि करतील पलटवार आणि मॅच मध्ये पुनरागमन करून देतील वोडाफोन वहाल या टीमला. आता मात्र खऱ्या तरी नयन कोड यांच्याकडे चेंडू सपवला गेला. अतिशय रंगतदार मॅच. 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. काय होणार कोण जिंकणार यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फसला जातोय. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू यांचा स्पर्श नाही. आता 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. नितेश सर आयुष्यात कुणाचे प्यादे बनू नका. बनला तर वजीर बना. हरला तर अनुभव घ्याल आणि जिंकला तर इतिहास घडवाल. आज कोणता संघ इतिहास घडवणार या मात्र मैदानावर. 5 चेंडू 5 धावा. ओ द विकेट्स. यावेळी मोठा बिग हिट. प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर आणि ठोकलाय. लांबलाचा षटकार. डीजे तू पण ठोक. भाव आम्ही डीजे मास्टरला थोडंसं थांबू. बरोबर 1:22 झालेत आणि आजच्या रजनीमधील ही शेवटची लढत सुपर 4 साठी क्वालिफाय. सुपर 4 साठी खरं तर आपण क्वालिफायर मॅच पाहणार आहोत. तत्पूर्वी आमचे गुणलेखक सुदर्शन पाटील सर आम्हाला अपडेट करतील. या मॅचचा हिरो आणि बिपिन ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडू 21 धावा वोडाफोन वहाल आणि करूया आपण या खेळाडूचा विशेष सन्मान. आणि शेवटची मॅच साठी कुणी कुठेही जाऊ नका. पुन्हा एकदा हास्य सम्राट महाराष्ट्राचे प्रतिभावंत समालोचक आपण पाहणार आहोत. आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेब आणि